हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 41 मध्ये आज आपण बघणार आहोत डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच पार्ट 3. यापूर्वीच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करण्यासाठी दिलेल्या वाक्यातील कोणकोणत्या शब्दांचा कसा बदल करायचा. त्याचबरोबर मागच्या भागात आपण हे देखील पाहिलं की अवतरण चिन्हातील वाक्य जर विधानात्मक असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. तर आज या तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत अवतरण चिन्हातील वाक्य जर WH प्रश्नार्थक असेल बघा तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्नार्थक असेल तर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना मागे जे बदल आपण पाहिलेले आहेत 4 नंबर्समध्ये रिपोर्टिंग व्हर्ब कनेक्टिव्ह, सर्वनाम, काळ आणि काही विशिष्ट शब्द यांचे बदल आपल्याला याही ठिकाणी करायचे आहेतच. पण त्याशिवाय आणखी एक विशिष्ट गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर ती या ठिकाणी आपण टिप मध्ये मेन्शन करू. पहा काय करायचंय. पहिली टिप आहे अवतरण चिन्हामध्ये जे प्रश्नार्थक वाक्य असतं त्या प्रश्नार्थक वाक्यातील साह्यकारी क्रियापद प्लस कर्ता हा जो क्रम आहे हा क्रम आपल्याला उलटा करायचा असतो. पहा म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर येणारा जो कर्ता आहे हा क्रम उलटा करायचा. म्हणजे कर्ता अगोदर घ्यायचा आणि सहाय्यकारी क्रियापद नंतर घ्यायचंय. बघा मग प्रश्नार्थक वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता हा क्रम उलटा करून प्रश्नचिन्ह काढावे. बघा या 2 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. प्रश्नार्थक वाक्य जर असेल अवतरण चिन्हातील तर त्या प्रश्नार्थक वाक्यातील साह्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करायचा आहे आणि प्रश्नचिन्ह काढून टाकायचं आहे. आता त्याचे एक्झाम्पल पाहूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल पहा. हितेश सेड टू मी व्हॉट इज करेज. ब्रॅकेटमध्ये सूचना दिसली चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच की सर्वप्रथम आपण काय करणार अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे तो शोधायचा. पहिल्याच दिवशी आपण पाहिलं होतं. पहा अवतरण चिन्हातील वाक्य हे 7 पैकी एका प्रकारचं असतं. विधानात्मक वाक्य, WH प्रश्नार्थक वाक्य, एस नो प्रश्न, आज्ञार्थी वाक्य, विनंतीवाचक वाक्य, त्यानंतर उद्गारवाचक वाक्य आणि लेट्सने सुरू होणारं वाक्य. यापैकी कोणत्या प्रकारातला आहे पहा. अवतरण चिन्हातील वाक्यात प्रश्नचिन्ह आलंय म्हणजे हा प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार पडतात WH प्रश्न आणि एस नो प्रश्न. जर प्रश्नाच्या सुरुवातीलाच साह्यकारी क्रियापद असेल, सुरुवातीला साह्यकारी क्रियापद आलं तर तो एस नो प्रश्न असतो. आणि जर सुरुवातीला व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर वगैरे WH शब्द जर असतील सुरुवातीला तर तो असतो WH प्रश्न. बघा मग या ठिकाणी अवतरण चिन्हातील वाक्य आहे WH प्रश्न म्हणजेच WH प्रश्नार्थक वाक्य आहे. मग आता काय करायचं सांगितलं इथं टिपमध्ये. प्रश्नार्थक वाक्यातील साह्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करायचा आहे. मग साह्यकारी क्रियापद काय आहे ते शोधा. बघा आपण ग्रामरच्या पहिल्याच दिवशी पाहिलं होतं आपल्याला जवळजवळ सर्व वाक्यांमध्ये कोणत्याही वाक्याचं रूपांतर करत असताना वाक्यातील साह्यकारी क्रियापद ओळखता येणं अत्यावश्यक आहे असं म्हटलं होतं. पहा तर इथं सुद्धा तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद शोधावं लागणारच आहे. त्यामुळे अजूनही पाठ केलेले असतील तर तो पहिला पाठ बघा आणि त्यात दिलेले सर्व सहाय्यकारी क्रियापद पाठ करा. त्या संबंधित माहिती पण व्यवस्थित लक्षात घ्या. बघा मग सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करायचा आहे. मग सहाय्यकारी क्रियापद काय यामध्ये इज आणि त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर लगेच कर्ता असतो. यानंतर काय आला कर्ता करेज. मग हा क्रम उलटा करायचा आहे म्हणजेच हे आधी घ्यायचंय आणि हे नंतर घ्यायचं. म्हणजेच उत्तर लिहिताना व्हॉट करेज इज अशा क्रमाने शब्दांचा विचार करायचा आहे. ठीक आहे.
सहाय्यकारी क्रियापद करता हा क्रम उलटा केलाय आणि प्रश्नचिन्ह काढायचं आहे. पहा, काढून टाक. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्याच्या शेवटी फक्त पूर्णविराम येत असतं. दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थक असो, आज्ञार्थी असो, उद्गारवाचक असो, कोणतंही असो, इनडायरेक्ट करताना शेवटी फक्त पूर्णविराम येतो. म्हणून तर हे प्रश्नचिन्ह काढलंय आणि हे प्रश्नचिन्ह काढण्यासाठी आपण हा क्रम सुद्धा बदललेला आहे. हा क्रम बदलला म्हणजे काय होतंय, या प्रश्नार्थक वाक्याचं साधं वाक्य बनतं. पहा, असो तो भाग वेगळा आहे. फक्त इथं काय करायचंय ते लक्षात घ्या तुम्ही. सहाय्यकारी क्रियापद आणि करता हा क्रम बदलायचा आहे आणि प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. केलंय. आता आपल्याला प्रत्यक्षात होणारे बदल कोणते आहेत ते अंडरलाईन करायचे. जसं मागच्या पार्टमध्ये आपण केलं होतं तेच. जे शब्द बदलणार आहेत ते अंडरलाईन करू. बदल कशाचे होणार आहेत? रिपोर्टिंग व्हर्ब, कनेक्टिव्ह, प्रोनाउन्स, टेन्स आणि पर्टिक्युलर वर्ड्स. मागे पाहिलेलेच आहेत. मग बघू यातले कोणकोणते शब्द बदलतील ते. सेट टू, कॉमा, त्यानंतर इज या ठिकाणी येणार आहे म्हणून इथं अंडरलाईन करतो. हे शब्द बदलणार आहेत. पहा, सेट टूच्या जागी काय येणार आहे? विधानात्मक वाक्यात बघा आपण सेट टूच्या जागी टोल्ड घेतला होता. का? कारण अवतरण चिन्हातील वाक्य हे विधानात्मक होतं. पण आता अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्न आहे म्हणून मग आता सेट टूच्या जागी काय घ्यायचं यासाठी तुम्ही पहिला जो चार्ट आपण पाहिला होता तो आठवा. आठवतोय ना चार्ट? लिहून घेतलंच पाहिजे आपण. तुम्हाला जर ग्रामर व्यवस्थित कळावं वाटत असेल, जे जे पार्ट आपण बघतोय ते लगेच आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेत चला. ही वही तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे. असो, त्या चार्टमध्ये आपण पाहिलं. पहा, विधानात्मक वाक्य जर असेल तर त्यासाठी रिपोर्टिंग व्हर्ब घेतात सेड किंवा टोल्ड, कनेक्टिव्ह घेतात दॅट. WH प्रश्न असेल तर त्यासाठी आपण काय वापरतो? WH प्रश्नार्थक वाक्य असेल अवतरण चिन्हातील तर आपण रिपोर्टिंग व्हर्ब घेत असतो. पहा, आस्क्ड, कनेक्टिव्ह डॅश, म्हणजे काहीच कनेक्टिव्ह नाही वापरायचं. त्यापुढे पाहिलं आपण एस नो प्रश्नार्थक वाक्य असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब घेतात आस्क्ड, कनेक्टिव्ह घेतात इफ किंवा व्हेदर. जर आज्ञार्थी वाक्य असेल अवतरण चिन्हातील तर आपण रिपोर्टिंग व्हर्ब घेतो आस्क्ड किंवा ऑर्डर्ड आणि कनेक्टिव्ह घेतो टू. तो चार्ट लक्षात घ्या सर्व. त्या चार्टमधील नंबर 2 जो दिलेला आहे तो आहे अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्न असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब आणि कनेक्टिव्ह काय वापरायचं. आपण त्याचा विचार करू फक्त, कारण इथं आपण त्याच प्रकारचं सेंटेन्स पाहतोय. मग WH प्रश्न जर असेल तर आपण सेड किंवा सेड टूच्या जागी काय घेत असतो? करेक्ट, आस्क्ड. त्यानंतर कॉमाच्या जागी काय घ्यायचा? विधानात्मक वाक्यात आपण कॉमाच्या जागी दॅट घेतला होता. पण इथं WH प्रश्न आहे, अशा वेळेस कॉमाच्या जागी आपल्याला काहीच वापरायचं नाही. मग इथे कॉमाच्या जागी काहीच घ्यायचं नाही. तर हा जो WH शब्द असतो ना तोच कनेक्टिव्हचं काम करतो. पहा, ठीक आहे. आणखी काय बदल होणार आहे? इज. इजचा बदल काय होतो आठवतोय का? नंबर 3 मध्ये पाहिलं होतं आपण काळाचा बदल कसा करायचा. हां, तर मग काळाचा बदल करताना पहा, एम किंवा इज असेल तर त्याचा वॉच करतात, आरचा वेअर करतात. जर वाक्यातच वॉच किंवा वेअर असेल तर त्याचा हॅड बीन करतात, हॅच किंवा हॅवचा हॅड करतात, कॅनचा कूड करतात, मेचा माईट, शेल किंवा विलचा वूड. आठवतोय ना? डू नॉट किंवा डज नॉटचा डिड नॉट. तर यापैकी काय आलेलं आहे इथे? इज. मग इजचा बदल काय होत असतो? करेक्ट, वॉच. पण हा बदल केव्हा करायचा हे पण तुम्हाला तिथं सांगितलं. पहा, त्यावर सुद्धा वारंवार जोर दिला होता. पहा, अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ फक्त तेव्हाच बदलतात जेव्हा दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब हे भूतकाळात असतं. आणि या ठिकाणी पहा, सेड कोणत्या काळात आहे? भूतकाळातच आहे. दिलेल्या वाक्यांमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे शक्यतो भूतकाळातच असतं. म्हणजेच आपल्याला काळाचा बदल हा शक्यतो करावाच लागतो. पण तरी सुद्धा खात्री करत जा, काळाचा बदल करताना रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तरच काळाचा बदल करायचा आहे. मग या ठिकाणी भूतकाळात आहे. मग इजचा बदल काय होणार आहे? वॉज. बघा किती बदल झालेत लक्षात घ्या. सेट टूचा झालाय आस्क्ड, कॉमाच्या जागी काहीच नाही आणि इजचा बदल वॉज. बाकी सर्व शब्द आहेत तसेच घ्यायचे आहेत. म्हणजेच सुरुवातीला आलेला हितेश, सेट टूच्या जागी आस्क्ड घेतला, पुढे ऐकणारी व्यक्ती आहे मी, कॉमाच्या जागी
काहीच घेत नाही WH प्रश्नात, मग डायरेक्ट पुढे आलेला शब्द घेऊ आपण व्हॉट. हां, त्यानंतर व्हॉट नंतर इज दिसतोय, पण हा क्रम आपण बदललेला आहे. म्हणजे व्हॉट नंतर काय शब्द येणार आहे आधी? करेज. आणि त्यानंतर मग इजचा बदल झाला वॉज, आणि शेवटी फुल स्टॉप. काय उत्तर झालं? हितेश आस्क्ड मी व्हॉट करेज वॉज. समजलंय काय काय केलंय? अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे तो लक्षात घेतला. WH प्रश्न आहे म्हणून या टीपनुसार साह्यकारी क्रियापद आणि कर्ता यांचा क्रम बदलला आणि प्रश्नचिन्ह काढून टाकलं. आणि मग होणारे बदल काय केले? सेट टूचा आस्क्ड, कॉमाच्या जागी नथिंग, त्यानंतर इजचा बदल वॉच केला. झालं उत्तर. सेकंड सेंटेन्स पहा. द प्रिन्स सेड टू देम व्हाय आर यू सो सॉरोफुल. बघा, तुम्ही प्रयत्न करून पहा उत्तर लिहिता येतंय का. याचं इनडायरेक्ट करायचं आहे म्हटल्यावर पहिलं काम आपलं आहे अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे ते लक्षात घेणं. बघा, व्हाय सुरुवातीला आलाय म्हणजे सुरुवातीला WH शब्द आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे वाक्य आहे WH प्रश्नार्थक. आणि WH प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर त्या प्रश्नार्थक वाक्यातील साह्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करायचा आहे आणि प्रश्नचिन्ह काढून टाकायचं आहे. मग साह्यकारी क्रियापद काय बघा? am, is, are, was, were, do, does, did, have, has, had, shall, will, can, may, should, would, could, might, must, used to, ought to, need, dare. हे साह्यकारी क्रियापद आहेत ना. मग यापैकी कोणतं साह्यकारी क्रियापद आलेलं आहे? इथं आलेलं आहे आर. आणि साह्यकारी क्रियापदानंतर आलेला कर्ता जो आहे यू. यांचा क्रम काय करायचा आहे? उलटा. म्हणजे साह्यकारी क्रियापद नंतर येईल आणि हा कर्ता अगोदर येईल. आणि याचबरोबर प्रश्नचिन्ह काढायचं आहे. काढून टाकलं. आता होणारे बदल काय आहेत ते मार्क करू आपण, अंडरलाईन करू. काय बदलेल? सेट टू, त्यानंतर कॉमा, पुढे यू आधी आलाय ना, मग यूचा बदल होईल आधी, मग आर त्याचा बदल होईल, पुढे काही बदल होणार नाही. आता कसे बदल होतील ते बघा. हे पुन्हा आपण तितकं डिटेल जायची गरज नाहीये, कारण या ठिकाणी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलंय. मग इथे लगेच तुम्ही लक्षात घेऊ शकता की अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्न आहे म्हणून सेट टूच्या जागी आला आस्क्ड. तसं इथं पण घेतला होता. कॉमाच्या जागी काहीच नाही घ्यायचा. पुढे यू अगोदर येतोय ना, मग यूचा बदल करायचा आहे. यूचा बदल काय होतो पहा, आठवतोय ना? यूचा बदल सर्वनामांच्या बदलात आपण पाहिलोत पहा, नंबर 2 मधील बदल. यू जर कर्ता म्हणून असेल तर त्याचा बदल होतो पहा ही, शी किंवा दे पैकी. आणि तो कशानुसार करतात? ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. आपण टिपा पण लिहिल्या होत्या ना. यूचा बदल ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. द प्रिन्स सेड टू देम, राजकुमार त्यांना म्हणाला. बोलणारी व्यक्ती राजकुमार आहे आणि ऐकणारी व्यक्ती कोण आहे? त्यांना म्हणाला, म्हणजे ते. ऐकणारी व्यक्ती आहे अनेक जण. ऐकणारी व्यक्ती जर एकवचनी पुरुष असेल तर यूचा बदल होतो ही. ऐकणारी व्यक्ती जर एकवचनी स्त्री असेल तर यूचा बदल होतो शी. परंतु या ठिकाणी ऐकणारी व्यक्ती अनेक वचनी आहे म्हणून यूचा बदल काय होणार आहे? दे. ओके. पुढे आर. आरचा बदल काय होतो? वेअर होतो. पण रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तरच बदल होतो. मग बघा भूतकाळात आहे का? सेट भूतकाळातच आहे. मग आरचा बदल होईल पहा वेअर. बाकी कोणतेच बदल होणार नाही. झालेले बदल परत एकदा पहा. सेट टूचा आस्क्ड, कॉमाचा काही झाला नाही, यूचा दे, आरचा वेअर. बाकीचे शब्द तसेच येतील. मग सुरुवातीला आला द प्रिन्स, सेट टूचा आस्क्ड, ऐकणारी व्यक्ती आहे देम, कॉमाच्या जागी काहीच घेतलं नाही, पुढे येणार आहे व्हाय. हे पण लक्षात घ्या बरं का, इथे व्हायचं पहिलं अक्षर डब्ल्यू कॅपिटल आहे पण इथं कॅपिटल नाही घेतलेलं. आपण इतके बारकावी विचारात घ्यावे लागतात. इथे अवतरण चिन्हातील वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढतात असा नियम आहे. कारण अवतरण चिन्हामध्ये ते नवीन वाक्य चालू होतं ना, आणि नवीन वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घेतात म्हणून डब्ल्यू कॅपिटल आहे. पण इथं ते नवीन वाक्याचं पहिलं अक्षर नाहीये तर ते अगोदरच्याच वाक्याला जोडून घेतलेलं आहे म्हणून ते स्मॉल लेटरमध्ये घेतलंय. ठीक आहे. यूचा बदल झाला दे आणि आरचा बदल झाला वेअर. त्यानंतर पहा सो
आणि सॉरोफुल. शेवटी क्वेश्चन मार्क ऐवजी काय येईल आता इथं फुल स्टॉप येणार आहे. इथं जरी दिसतंय तरी हे क्वेश्चन मार्क आपण काढून टाकलेलं आहे ना. मग शेवटी आलं पूर्णविराम. उत्तर काय झालं पहा. द प्रिन्स आस्क्ड देम व्हाय दे वेअर सो सॉरोफुल. हे झालं इनडायरेक्ट स्पीच. जमतंय? व्हेरी गुड. आता पहा या दोन सेंटेन्समध्ये आपण पाहिलंय हा क्रम उलटा करायचा. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं तुम्हाला की अजून एक टीप आहे यामध्ये. तर ती टीप कशा संदर्भात आहे पहा. जर त्या प्रश्नामध्ये साह्यकारी क्रियापद डू, डज किंवा डीड यापैकी असेल तर हा क्रम उलटा करण्याची गरज पडत नाही. तर मग काय करायचं तेच या टीपमध्ये सांगितलेलं आहे पहा. प्रश्नार्थक वाक्यात डू, डज, डीड यापैकी साह्यकारी क्रियापद असेल तर काय बघा. इकडे दुसरी टीप आहे हा. आणि लक्षात घ्या ही पहिली आणि दुसरी या दोन्हीही टिपा आपल्याला WH प्रश्नार्थक वाक्यात वापरायच्या आहेतच. त्याचबरोबर यानंतर जो आपण बघणार आहोत ना एस नो प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या दोन्हीही टिपा वापरायच्या आहेत. बघा ही दुसरी टिप काय आहे. प्रश्नार्थक वाक्यात डू, डज, डीड यापैकी साह्यकारी क्रियापद असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचे योग्य रूप घेऊन त्यानंतर त्यात आवश्यक तो बदल करावा. नीट लक्षात घ्या बरं का काय आहे. पहा प्रश्नार्थक वाक्यात डू, डज, डीड यापैकी साह्यकारी क्रियापद असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचंय आणि त्यानंतर मग त्यात म्हणजे त्या मुख्य क्रियापदाच्या जे काही रूप घेतलंय त्या रूपात आवश्यक तो बदल करायचा आहे. कसा करायचा प्रॉपर एक्झाम्पल आपण पाहत असताना तुमच्या लक्षात येईल. पहा मग या टाईपचं एक्झाम्पल. आता नंबर 3 या दोन्हीही टिपा दिलेल्या आहेत. प्रश्नार्थक वाक्यातील साह्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करायचा आहे आणि प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. याच्याशीच निगडीत दुसरी टीप आहे. जर प्रश्नार्थक वाक्यात साह्यकारी क्रियापद डू, डज, डीड पैकी असेल तर ते साह्यकारी क्रियापद डायरेक्ट काढून टाकायचं आणि त्यानंतर जे मुख्य क्रियापद आहे त्याचं योग्य रूप घ्यायचं. योग्य रूप कसं तुम्हाला माहितीच आहे ना. डू काढला तर क्रियापदाचं पहिलं रूप घेतात. डज काढला तर त्या पहिल्या रूपाला एस किंवा ईएस जोडतात. अर्थातच एस किंवा ईएस जोडला तरी ते पहिलंच रूप असतं. आणि जर डीड काढला तर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप घेतात. बरोबर ना. आणि मग जे रूप घेतलंय आपण त्या रूपामध्ये योग्य तो बदल करायचा. या ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जसं आपण पाहिलंय ना की पहिलं रूप असेल तर त्याचं दुसरं रूप करतात. दुसरं रूप असेल तर त्याचं हॅड प्लस तिसरं करतात. ते करायचं नंतर आपल्याला. आता एक्झाम्पल पाहायचं. बघा they said to her when do you want to go question mark. चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच आहे. मग अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार बघा कोणता आहे. WH प्रश्न आहे. मग WH प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर साह्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करून प्रश्नचिन्ह काढायचे. मग बघा साह्यकारी क्रियापद काय डू. आणि दुसरी टीप सांगते की प्रश्नार्थक वाक्यात डू, डज, डीड यापैकी साह्यकारी क्रियापद असेल तर ते काढून मग हे डू आलाय तर हा काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचंय. मग मुख्य क्रियापद कुठं आलेलं आहे पहा. प्रश्नामध्ये साह्यकारी क्रियापदानंतर कर्ता असतो आणि त्यानंतर मुख्य क्रियापद असतं. मग हा डू काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप. योग्य म्हणजे कोणतं. डू काढला की त्या मुख्य क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप घ्यावं लागतं.
योग्य रूप घेतलं, त्यानंतर त्यात आवश्यक तो बदल करावा. मग या पहिल्या रूपाचं इनडायरेक्ट स्पीच करताना दुसरं रूप घेतात, हे आपण पाहिलंय ना. हां, आणि पुढे आणखी काही बदलेल ते आपण पाहू. तर हे टिपमध्ये दिल्याप्रमाणे आपण डू काढलाय, मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घेतलं आणि हे प्रश्नचिन्ह आपल्याला काढून टाकायचं. आता होणारे बदल पहा. सेट टू, कॉमा, यू आणि वॉन्ट. बघा, डू हे सहाय्यकारी क्रियापद काढून टाकलेले. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाचं रूप बदलत असतं. अशी टीप आपण लिहिली पहा काळाचा बदल करत असताना. या ठिकाणी आपण जे 4 बदल पाहिले त्यातला तिसरा बदल हा काळांचा बदल आहे. तर मग त्या ठिकाणी आपण ही टीप पाहिली होती की जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाचं रूप बदलायचं. कसं घ्यायचं? पहिलं रूप असेल तर त्याचं उत्तरात दुसरं घ्यायचं. जर दुसरं रूप असेल तर उत्तरात त्याचं हॅड प्लस तिसरं रूप घ्यायचं. ठीक आहे, बघूच आपण ते. तर मग आता हे रूप बदलणार आहे. अजून काय बदलेल का? नाही, बाकी काही बदलणार नाही. हे पण क्रियापदाचं पहिलं रूप आहे पहा, गो. मग पहिल्या रूपाचं दुसरं रूप करतात असं आपण म्हटलंय. मग गो याचं दुसरं रूप करायचं का? नाही करायचं. का नाही करायचं? व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे पहा. कारण या क्रियापदाच्या आधी टू आलेला आहे आणि टू नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलंच रूप वापरतात. म्हणून लक्षात ठेवा, टू नंतरच्या क्रियापदाचं रूप बदलत नाही. आता पहा, सेट टूचा काय होणार आहे? WH प्रश्न आहे म्हणून सेट टूचा होणार आहे आस्क्ड. कॉमाच्या जागी काहीच वापरत नाही आपण. मग पुढे डू काढलेला आहे. आता यूचा बदल होईल पहा. यूचा बदल ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. ऐकणारी व्यक्ती काय आहे? हर, स्त्री आहे ना. मग स्त्री असेल तर यूचा बदल काय होत असतो? शी. त्यानंतर वॉन्ट हे पहिलं रूप आहे, त्याचं कितवं घेणार? दुसरं. काय होईल ते? वॉन्टेड. बाकी कोणते बदल नाहीये. म्हणजे सेट टूचा आस्क्ड झालाय, यूचा शी आणि वॉन्टचा वॉन्टेड. बाकीचे शब्द तसेच येतील. याच पद्धतीने जा बरं का तुम्ही, म्हणजे उत्तर लिहिताना कन्फ्यूज होणार नाही. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधा, होणारे बदल अंडरलाईन करा आणि मग ते बदल करा. अर्थातच WH प्रश्न आहे म्हणून हे चेंजेस देखील आपल्याला जे करायचे सांगितलेले आहेत टिपानुसार तेही करावे लागणार आहेत. मग राहिलेल्या शब्दांमध्ये सुरुवातीला आला दे, सेट टूचा आस्क्ड हर तसाच येणार आहे. कॉमाच्या जागी काहीच येणार नाही. मग पुढे व्हेन मात्र येणार आहे. पुढे डू काढून टाकलेला आहे, यूचा बदल शी, वॉन्टचा वॉन्टेड आणि पुढे टू गो तसंच आणि शेवटी फुल स्टॉप येईल. काय झालं पहा, दे आस्क्ड हर व्हेन शी वॉन्टेड टू गो. समजलंय? हे झालं या दुसऱ्या टिपनुसार एक्झाम्पल. आता अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू. बघा, शी सेड टू रोहन why did you punish us? WH प्रश्न आहे. मग आता आपल्याला या टिपांपैकी एक टिप वापरावी लागणार आहे. म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद करता हा क्रम उलटा करायचा, प्रश्नचिन्ह काढायचे, किंवा सहाय्यकारी क्रियापद यापैकी आला असेल तर हे काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचे आणि त्यानंतर त्यात आवश्यक तो बदल करायचा. मग बघा, आता सहाय्यकारी क्रियापद डीड आलेला आहे. डू डज डीड पैकी आहे. मग हा काय करणार? तुम्ही काढून टाकणार. अजून काय? प्रश्नचिन्ह देखील काढायचं आहे. आणि आता कोणते बदल होतील ते मार्क करू आपण. सेट टू, कॉमा, यू, पनिश. हा, इथं एक डीड काढला, जसं आपल्याला सांगितलं ना की डू डज डीड काढला तर मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचंय. मग हा डीड जर काढून टाकला आपण तर मग जे मुख्य क्रियापद आहे त्याचं कोणतं रूप येणार आहे बरं? अर्थातच डीड हा भूतकाळदर्शक आहे, डीड हे दुसरं रूप आहे. म्हणून डीड जर काढला तर या क्रियापदाचं दुसरं रूप तुम्हाला घ्यावं लागेल इथे दिलेल्या वाक्यात. आणि मग उत्तर लिहिताना या दुसऱ्या रूपाचा बदल करावा लागेल, हॅड प्लस तिसरं रूप. पहा, मग सेट टूचा WH प्रश्न आहे म्हणून आस्क्ड. त्यानंतर कॉमाच्या जागी नथिंग. पुढे व्हाय तसाच येईल, डीड काढून टाकला, यूचा बदल. ऐकणारी व्यक्ती रोहन,
पुरुष आहे म्हणून यूचा बदल होणार आहे ही. पनिश दिसताना पनिश हे पहिलं रूप दिसतंय, पण डीड काढल्यामुळे दिलेल्या वाक्यातच ते दुसरं रूप झालेलं आहे. आणि मग दुसरं रूप असेल तर त्याचा बदल करतात हॅड प्लस तिसरं, पनिशचं तिसरं पनिष्ड. त्याचबरोबर त्यानंतर आलेला अस हा शब्द देखील बदलणार आहे. असचा बदल काय होतो पहा, देम, आपण पाहिलंय मागे. आणि शेवटी फुल स्टॉप. बाकीचे शब्द तसेच येतील, पण झालेले बदल एकदा पाहू. सेट टूचा आस्ट, कॉमाचा काही नाहीये, डीट काढला, यूचा बदल झाला ही. पनिश दुसऱ्या रूपात आहे म्हणून हॅड पनिश्ड आणि असचा बदल देम. बाकीचे शब्द तसेच येतील. मग शी सुरुवातीला, आस्ट रोहन ह्या ऐकणारी व्यक्ती येणार, कॉमाच्या जागी काहीच नाहीये, व्हाय येणार. पुढे डीट काढून टाकलेला आहे आणि हा पुढचा भाग आलेला आहे. म्हणजे हा जो गॅप आहे हा भरून काढा, हे जवळ घ्या. शी आस्क्ड रोहन व्हाय ही हॅड पनिश्ड देम. ओके, म्हणजे पहा, वाक्य जरी कॉम्प्लिकेटेड वाटलं तरी आपण सिस्टमॅटिकली गेलो तर आपलं उत्तर परफेक्ट येणारच आहे. आपल्याला काय करायचं आहे, अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधून त्या अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये टिपांनुसार काही बदल असतील तर ते बदल करायचे. मग कोणते शब्द बदलणार आहेत ते अंडरलाईन करून घ्यायचे आणि मग ते अंडरलाईन केलेले शब्द बदलायचे आणि राहिलेले शब्द तसेच घेऊन झालं उत्तर तयार. शी सेड टू रोहन व्हाय डिड यू पनिश अस. उत्तर झालंय शी आस्क्ड रोहन व्हाय ही हॅड पनिश्ड देम. समजलंय का? हे झालं WH प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच. पहा, याच धर्तीवर आता पुढचा जो तिसरा वाक्याचा प्रकार आपण बघणार आहोत ना, एस नो प्रश्न, त्याचं सुद्धा इनडायरेक्ट स्पीच अशाच पद्धतीने करतात. फक्त एक बदल होतो पहा त्यामध्ये, तो आपण पाहूच. तत्पूर्वी या ठिकाणी हे थोडक्यात रिवाइज करू आपण. WH प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट करताना टीप आहे पहिली की प्रश्नार्थक वाक्यातील साह्यकारी क्रियापदांनी करता हा क्रम उलटा करून प्रश्नचिन्ह काढून टाकायचंय. त्याचबरोबर दुसरी टीप आहे, प्रश्नार्थक वाक्यात डू डज डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घेऊन त्यानंतर त्यात आवश्यक तो बदल करावा. हे समजलंय ना तुम्हाला? डू डज डीड काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं आणि मग उत्तर लिहिताना त्या योग्य रूपाचा योग्य तो बदल करायचा. जसं इथे पहा, डू काढून टाकला तर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आणि उत्तर लिहिताना पहिल्याचं दुसरं केलं. इथं डीड होता, डीड काढल्यामुळे मुख्य क्रियापदाचं योग्य रूप म्हणजे दुसरं रूप घेतलं आणि मग उत्तर लिहिताना दुसऱ्याचा बदल हॅड प्लस तिसरं केलेला आहे. ठीक आहे, हे झालं प्रश्नार्थक वाक्यातील WH प्रश्नाचं इनडायरेक्ट स्पीच करणं. आता यानंतर आपण पाहू एस नो प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. आणि लक्षात ठेवा, एस नो प्रश्नामध्ये सुद्धा या दोन्हीही टिपा वापरायच्या आहेत. बघून घ्या, सहाय्यकारी क्रियापद करता यांचा क्रम उलटा करून प्रश्नचिन्ह काढायचंय आणि जर डू डज डीड पैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचंय आणि त्यानंतर त्यात आवश्यक तो बदल करायचा आहे. बघा, आता नंबर 3, अवतरण चिन्हातील वाक्य जर एस नो प्रश्नार्थक असेल कसं ओळखतात? वाक्याच्या सुरुवातीला साह्यकारी क्रियापद असेल तर तो एस नो प्रश्न असतो. पहा, मग जर अवतरण चिन्हातील वाक्य एस नो प्रश्न असेल तर या ठिकाणी आपल्याला पहा ब्रॅकेटमध्ये लिहितो, वरील दोन्ही टिपा वापराव्यात. लक्षात घ्या, एस नो प्रश्नाचं इनडायरेक्ट स्पीच करताना वर दिलेल्या दोन्हीही टिपा वापरायच्या आहेत. आता एक्झाम्पल पहा. ही सेट एम आय अनवेलकम नाव, हे सेंटेन्स दिलेले आहे. पहा, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. सर्वप्रथम आपण बघणार अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे. कोणता आहे बघा, प्रश्न आलाय म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. चिन्ह दिसतंय ना प्रश्नचिन्ह, मग हे प्रश्नार्थक वाक्य आहे.
मग आता कोणता प्रश्न आहे? WH प्रश्न आहे की येस नो प्रश्न आहे? मग या प्रश्नाच्या सुरुवातीला साह्यकारी क्रियापद असेल तर तो येस नो प्रश्न असतो. बघा बरं, सुरुवातीला काय आलेला आहे? एम. आणि एम हे साह्यकारी क्रियापद आहे, तुम्हाला माहितीच आहे. मग सुरुवातीला साह्यकारी क्रियापद आहे तर हे वाक्य आहे येस नो प्रश्नार्थक. मग याचं इनडायरेक्ट करताना काय करायचं आहे? वरील दोन्ही टिपा वापरायच्या आहेत. म्हणजेच साह्यकारी क्रियापद आणि कर्ता हा क्रम उलटा करून प्रश्नचिन्ह काढायचंय. साह्यकारी क्रियापद एम, त्यानंतर आलेला कर्ता आय, यांचा क्रम बदलला म्हणजे एम नंतर जाणार, आय अगोदर येणार. हा क्रम बदलून प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. आता कोणते शब्द बदलतील ते अंडरलाईन करू आपण. सेट, कॉमा, आय, एम आणि नाऊ यांचे बदल होतील. कसे होतील पहा. आता पहिला जो आहे सेड, सेडच्या जागी काय घ्यायचं आहे आपल्याला? आपण पहिल्या चार्टमध्ये पाहिलं होतं, अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्न असेल तर आस्क्ड वापरतात आणि अवतरण चिन्हातील वाक्य येस नो प्रश्न असेल तरी सुद्धा सेड किंवा सेड टूच्या जागी आस्क्ड हेच वापरतात. मग इथं सेडच्या जागी येणार आहे आस्क्ड. ओके, आता कॉमाच्या जागी काय घ्यायचा पहा. मी तुम्हाला म्हटलं ना की WH प्रश्न आणि येस नो प्रश्नाचं इनडायरेक्ट स्पीच करताना एकच बदल आहे त्यामध्ये. तो बदल कोणता आहे? WH प्रश्नात कॉमाच्या जागी काहीच वापरत नाहीत, पण येस नो प्रश्नात कॉमाच्या जागी इफ किंवा व्हेदर या दोन्हीपैकी एक कनेक्टिव्ह वापरायचं आहे. बाकी सर्व बदल WH प्रश्नासारखेच आहे या ठिकाणी. पहा मग, कॉमाच्या जागी काय येणार आहे? इफ किंवा व्हेदर दोन्हीपैकी कोणताही चालेल. पुढे एम दिसतोय पण क्रम बदललेला आहे म्हणजे आय अगोदर आहे. आयचा बदल काय होईल? आठवतोय ना, आयचा बदल ही किंवा शी पैकी होत असतो बोलणाऱ्या व्यक्तीनुसार. इथे बोलणारी व्यक्ती आहे ही, तो. बोलणारी व्यक्ती तो म्हणजे पुरुष आहे, मग आयचा बदल पण काय होणार आहे? ही. एमचा बदल काय होत असतो? वॉज. पण रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर बघा सेड भूतकाळातच आहे, मग एमचा बदल होणार आहे वॉज. आणि नाऊचा बदल व्हेरी गुड देन. आता बाकी शब्द तसेच लिहिताना हे झालेले बदल आपण अंडरलाईन करून घेऊ. सेडचा आस्क्ड, कॉमाचा इफ, आयचा ही, एमचा बदल झाला वॉज आणि नाऊचा देन. बाकीचे शब्द तसेच घेऊ पहा. ही, पुढे राहिलेल्यामध्ये काय? अनवेलकम. आणि शेवटी फुल स्टॉप येणार आहे. काय उत्तर झालं पहा? ही आस्क्ड इफ ही वॉज अनवेलकम देन. समजलं का? बदल अशा पद्धतीने करून उत्तर तयार झालेलं आहे आपला. आता नेक्स्ट पहा. आर यू रेडी हे सेंटेन्स आहे. हा, the teacher said to the boys. हे वाक्य दिलेलं आहे. आपल्याला करायचं इनडायरेक्ट. सर्वप्रथम काय करणार? अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार बघा. प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. कोणता प्रश्न आहे? सुरुवातीला आर साह्यकारी क्रियापद आलं म्हणजे हे वाक्य आहे येस नो प्रश्नार्थक. मग आता येस नो प्रश्नाचं काय करणार? टिप पहिली, साह्यकारी क्रियापद करता हा क्रम उलटा करून प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. मग हे साह्यकारी क्रियापद हा करता यांचा क्रम बदलला, आर नंतर आला, यू अगोदर घेतला आणि प्रश्नचिन्ह काढून टाकलं. आता कोणकोणते शब्द बदलणार ते अंडरलाईन करू. काय काय बदलेल बरं? सेट टू, ओके. पुढे यू, आर यांचे बदल होणार आहेत. पण तुमच्या लक्षात आलं का? मागे आपण पाहिलं होतं पहा, विधानात्मक वाक्याचं इनडायरेक्ट करताना शेवटचं एक्झाम्पल पाहिलं होतं पहा, नंबर 5. त्यात तुम्हाला हे सांगितलं पहा डिटेलमध्ये की वाक्याच्या सुरुवातीला जर अवतरण चिन्ह आलेलं असेल तर उत्तर लिहिताना आपल्याला तो अवतरण चिन्हाचा भाग जो आहे तो शेवटी घ्यायचा आहे. थोडक्यात काय? इनडायरेक्ट स्पीच लिहिताना सुरुवातीला बोलणारी व्यक्ती, त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब, त्यानंतर असेल तर ऐकणारी व्यक्ती आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन अवतरण चिन्हातील भाग, असा हा क्रम विचारात घेऊन उत्तर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच अवतरण चिन्हातील वाक्याने इनडायरेक्ट स्पीचच्या उत्तराला कधीच सुरुवात होत नाही.
इनडायरेक्ट स्पीचच्या उत्तराची सुरुवात ही बोलणाऱ्या व्यक्तीनुसार होत असते. मग इथं कोण आहे? द टीचर सेड टू द बॉईज, शिक्षक मुलांना म्हणाले. मग द टीचर ही बोलणारी व्यक्ती आपण सुरुवातीला घेऊ पहा, द टीचर. हा, त्यानंतर सेड टू, सेड टूचा बदल काय होईल? येस नो प्रश्नात सेड टूच्या जागी घेतात आस्क्ड. हा, पुढे ऐकणारी व्यक्ती द बॉईज. त्याच्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे. पण ज्यावेळेस आपण हा भाग वाक्याच्या सुरुवातीला घेतो तर आपोआप या ठिकाणी अवतरण चिन्हाच्या अगोदर कॉमा येतो पहा. आणि कॉमाच्या जागी आपण काय घेत असतो? इफ किंवा फेदर, दोन्हीपैकी काही चालेल. आपण इफ घेऊ. हा, पुढे काय? आर यू, क्रम बदललेला, यू आधी आलेला आहे. मग यूचा बदल काय होणार आहे? ही, शी किंवा दे यापैकी होणार आहे ना, ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. ऐकणारी व्यक्ती कोण आहे इथं? द बॉईज. अनेक वचनी आहे. अनेक वचनी असेल तर यूचा बदल काय होतो? दे. त्यानंतर आर, आरचा बदल काय होणार? वेअर. आणि पुढे रेडी. शेवटी फुल स्टॉप. काय उत्तर झालं पहा? द टीचर आस्क्ड द बॉईज इफ दे वेर रेडी. बघा, उत्तर वाचताना सुद्धा आपल्याला खूप वेगळा फील येतो. खूप छान वाटतं पहा, कारण आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतो. या ठिकाणी झालेले बदल बघा बरं का. सेड टूचा आस्क्ड, कॉमाच्या जागी इफ, यूचा बदल दे, आरचा बदल वेअर. झालं उत्तर. द टीचर आस्क्ड द बॉईज इफ दे वेर रेडी. शेवटी फुल स्टॉप आलेला आहे. जरी दिलेल्या वाक्यात प्रश्नचिन्ह असेल तरी फुल स्टॉप घेतलेला आहे. का? कारण इनडायरेक्ट स्पीच करत असताना वाक्याच्या शेवटी फुल स्टॉपच येतो असं तुम्हाला सांगितलं. तो फुल स्टॉप येण्यासाठीच हा क्रम आपण बदललाय आणि ते वाक्य आपण स्टेटमेंटमध्ये रूपांतरित केलं, म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी फुल स्टॉप, पूर्णविराम आलेला आहे. पुढचं एक्झाम्पल पाहता. अनु सेड टू सानू, can you find the answer? बघा, या वाक्याचं इनडायरेक्ट करता सुरुवातीला आपल्याला या अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधावा लागणार आहे. प्रश्नचिन्ह आहे. सुरुवातीला कॅन हे साह्यकारी क्रियापद आलंय, म्हणजेच एस नो प्रश्न आहे. मग आता एस नो प्रश्न आहे, मग हा क्रम आपल्याला बदलायचा आहे. कसा बदलणार? साह्यकारी क्रियापद आणि कर्ता, हा क्रम बदलला. साह्यकारी क्रियापद नंतर गेलं, कर्ता आधी आला आणि प्रश्नचिन्ह काढून टाकलं आपण. हां, मग आता होणारे बदल अंडरलाईन करू. सेड टू, कॉमा, यू, कॅन, पुढे काही बदल होणार नाहीये. मग बघा आता सेड टूचा काय होतो येस नो प्रश्नामध्ये? आस्क्ड. हां, कॉमाच्या जागी काय येतो? येस नो प्रश्न असताना कॉमाच्या जागी इफ किंवा व्हेदर घेतात. आपण या ठिकाणी इफ, व्हेदर काही घेतला तरी चालेल, आपण घेऊ व्हेदर. हा, त्यानंतर आता दिसताना कॅन दिसतोय, पण क्रम बदलला, यू अगोदर आलेला आहे. मग यूचा बदल ही, शी किंवा दे पैकी ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. ऐकणारी व्यक्ती सानू, स्त्री आहे, म्हणून यूचा बदल होणार आहे शी. त्यानंतर कॅन, कॅनचा बदल काय होत असतो? व्हेरी गुड, कुड. बघा, ज्यांनी पाठ केले त्यांना बरोबर सांगता येत आहेत. पुढे कुठला बदल होणार नाहीये. मग सेड टूचा आज झालाय, कॉमाचा वेदर, यूचा शी आणि कॅनचा कुड. बाकीचे शब्द तसेच येतील. म्हणजे उत्तर काय होईल? अनु आस्क्ड सानू वेदर शी कुड फाइंड द आन्सर. लिहून घेऊ आपण या ठिकाणी. हा, राहिलेले शब्द लिहितोय. हा, आणि पुढे फाइंड द आन्सर. झाले उत्तर. अनु आस्क्ड सानू वेदर शी कुड फाइंड द आन्सर. या वाक्याच्या पुढे कितीही मोठा भाग असू द्या, उत्तर लिहिताना काहीच वेगळं होणार नाहीये. फक्त त्यामध्ये आलेले जे जे शब्द आपल्याला मागे पाहिलेल्या 4 नंबरमध्ये बदलायचे सांगितले ना, तेवढे शब्द बदलतील फक्त. बाकीचे सर्व शब्द आहेत तसेच लिहित राहणार आहे. म्हणजे वाक्य छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, काही फरक पडत नाहीये. पुढचं एक्झाम्पल पहा, नंबर 4. आशा सेड
टू द प्यून डिड यू व्हिजिट द हॉन्टेड हाऊस. हॉन्टेड माहिती आहे ना, हॉन्टेड म्हणजेच पछाडलेलं, ओके, झपाटलेलं म्हणतो ना आपण त्याला. आशा सेड टू द प्यून डिड यू व्हिजिट द हॉन्टेड हाऊस. अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्न कोणता. डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलंय सुरुवातीला, येस नो प्रश्न आहे. मग येस नो प्रश्न असेल तर त्या दोन टिपा वापरायच्यात आपल्याला. मग पहा, सहाय्यकारी क्रियापद आणि करता हा क्रम उलटा करायचा आणि प्रश्नचिन्ह काढून टाकायचंय. काय सहाय्यकारी क्रियापद. डीड. दुसरी टीप या संदर्भातच आहे ना, जर प्रश्नामध्ये डू डज किंवा डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद आलं तर ते काढायचं. डीड आला तो काढून टाकला, तो काढून मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं. मग डीड जर काढला तर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप घेतात आणि मग उत्तर लिहिताना दुसऱ्याचा बदल हॅड प्लस तिसरा करायचा. ठीक आहे. आणि अजून एक प्रश्नचिन्ह काढून टाकायचं सांगितलेले. होणारे बदल पाहता, सेट टू कॉमा यू व्हिजिटचा पण बदल होईल. दिसताना जरी व्हिजिट असेल तरी पण डीड काढल्यामुळे आता हे दुसऱ्या रूपात आलंय बरं का, व्हिजिटेड झालेला आहे. पुढे काही बदल होणार नाही. एस नो प्रश्नामध्ये सेट टूचा आस्क्ड, कॉमाच्या जागी इफ किंवा व्हेदर. डीड काढलेल्याचे यूचा बदल. ऐकणारी व्यक्ती कोण आहे. द प्यून, शिपाई, पुरुष आहे म्हणून यूचा बदल केला ही. व्हिजिट दुसऱ्या रूपात आहे, मग दुसरं रूप असेल तर त्याचा बदल होतो हॅड प्लस तिसरं, व्हिजिटचं तिसरं व्हिजिटेड. बस, पुढचे कोणते बदल नाहीये. म्हणजे सेट टूचा आस झाला, कॉमाचा इफ, यूचा ही आणि व्हिजिटेडचा झाला हॅड व्हिजिटेड. बाकी शब्द तसेच येतील. बघा मग उत्तर काय होतंय. सुरुवातीला आशा, हा सेट टूचा आस्ट, त्यानंतर ऐकणारी व्यक्ती आली द प्यून, कॉमाचा इफ, डीड काढून टाकला, यूचा ही, व्हिजिटेडचा झाला हॅड व्हिजिटेड आणि पुढचा भाग तसाच. द हॉन्टेड हाऊस झाले उत्तर. द कंप्लीट आन्सर विल बी आशा आस्क्ड द प्यून इफ ही हॅड व्हिजिटेड द हॉन्टेड हाऊस. बघा काय करतोय आपण, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत आहोत. त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी फॉलो करतोय. सगळ्यात महत्त्वाचं 4 नंबर्समध्ये पाहिलेले बदल. रिपोर्टिंग व्हर्ब कनेक्टिव्ह काय वापरायचं, सर्वनामाचा बदल कसा करायचा, काळाचा बदल कसा करायचा आणि काही विशिष्ट शब्दांचा देखील बदल कसा करायचा, हे बदल आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर त्याचा वापर करून आपण या ठिकाणी असे अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये बघतोय इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं करायचं. आता पुढचा प्रकार आपण बघणार आहोत. जर अवतरण चिन्हातील वाक्य आज्ञार्थी असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात. बघा, बघा आज्ञार्थी वाक्य. अवतरण चिन्हातील वाक्य जर आज्ञार्थी असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, हा आता आपला चौथा प्रकार आहे. यामध्ये देखील आपल्याला एक टीप वापरायची आहे. पहा, वाक्यात डोंट किंवा डू नॉट पण असू शकतो. डोंट हे डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे, तुम्हाला माहितीच आहे. वाक्यात डोंट आल्यास तो काढून उत्तरात टू या कनेक्टिव्ह ऐवजी, लक्षात घ्या, नॉट टू घ्यावा. काय घ्यायचं आहे, नॉट टू. आज्ञार्थी वाक्यात जर डोंट आला किंवा डू नॉट आला तर तो काढून उत्तरात टू या कनेक्टिव्ह ऐवजी आपल्याला घ्यायचा आहे नॉट टू. बघा, टूच्या जागी काय घेणार तुम्ही, नॉट टू. केव्हा, जर वाक्यामध्ये डोंट आलेला असेल तर. एक्झाम्पल बघा, ग्रॅनी सेड टू देम. खूप सिंपल आहे पहा.
कीप क्वाइट. बघा आता हे जे सेंटेन्स आहे याचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय, त्यासाठी आपण अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे ते शोधावं लागेल आपल्याला. तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या सुरुवातीला पहा कीप हा शब्द आला. कीप म्हणजे ठेवणे. हा शब्द काय आहे? कर्ता आहे, क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. कीप ठेवणे हे क्रियापद आहे पहा. आणि ज्या वाक्याच्या सुरुवातीला क्रियापद असतं ते वाक्य असतं आज्ञार्थी. मग आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी कोणते शब्द बदलतील ते अंडरलाईन करून घेऊ आपण. सेट टूचा बदल होईल, त्यानंतर कॉमाचा बदल होईल, पुढे काही बदलणार नाहीये. या ठिकाणी हे जे क्रियापदाचं पहिलं रूप आहे ना, तुम्हाला मागे दिलेलं आहे पहा की पहिल्या रूपाचा बदल दुसऱ्या रूपात करतात. पण या ठिकाणी मात्र लक्षात ठेवा, आज्ञार्थी वाक्यात आणि यानंतर आपण जो बघणार आहोत विनंतीवाचक वाक्य, या दोन्ही प्रकारांमध्ये आज्ञार्थी आणि विनंतीवाचक वाक्यात जे सुरुवातीला क्रियापद येतं त्याचं रूप बदलायचं नाही, कारण त्या अगोदर टू वापरतात. कॉमाच्या जागी आपण पहा, आज्ञार्थी वाक्यात आणि विनंतीवाचक वाक्यात कॉमाच्या जागी आपण टू घेत असतो. आणि तुम्हाला तर नियम माहितीच आहे की टूच्या नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरतात. म्हणूनच आज्ञार्थी वाक्यात आणि विनंतीवाचक वाक्यात सुरुवातीला आलेल्या क्रियापदाचं रूप बदलायचं नाही. मग जे बदल होतील ते बघा. आता सेट टूचा बदल. आज्ञार्थी वाक्यात सेट टूच्या जागी आपण काय घेत असतो? आस्क्ड किंवा ऑर्डर्ड. बघा मग आता आस्क्ड म्हणजे सांगितले आणि ऑर्डर्ड म्हणजे आज्ञा केली. तुम्हाला वाक्यानुसार जसा अर्थ लागत असेल, जसं पहा, आजीने त्यांना शांत रहा असे सांगितले, आजीने त्यांना शांत रहा अशी आज्ञा केली. मग सांगितले म्हणायचं असेल तर मग तुम्ही आस्क्ड घ्या, आणि आज्ञा केली म्हणायचं असेल तर ऑर्डर्ड घेऊ शकता. पण या ठिकाणी पहा, सांगितले हे जास्त सुटेबल वाटतं, म्हणून आपण सेट टूच्या जागी घेतला आस्क्ड. कॉमाच्या जागी काय घेतात आज्ञार्थी वाक्यात? टू. पुढे कोणताही बदल नाहीये, मग सेट टूचा आस्क्ड, कॉमाचा टू झाला. बाकीचे शब्द तसेच येतील पहा. सुरुवातीला बोलणारी व्यक्ती ग्रॅनी, सेट टूचा आस्क्ड, ऐकणारी व्यक्ती आहे देम, कॉमाच्या जागी टू घेतला आणि त्यानंतरचा भाग कीप क्वाइट तसाच येईल. शेवटी फुल स्टॉप. काय उत्तर झालं? ग्रॅनी आस्क्ड देम टू कीप क्वाइट. ग्रॅनीने त्यांना शांत राहायला सांगितले. ओके, पुढचं एक्झाम्पल पाहता या टाईपचं. कुणाल said to her, don't punish me. नीट बघा, तुम्ही पण प्रयत्न करू शकता उत्तर लिहायचा. so wildly. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे बघा. सुरुवातीलाच क्रियापद आलं तर आज्ञार्थी वाक्य असतं, किंवा नकारार्थी आज्ञा असेल तर वाक्याच्या सुरुवातीला डोंट किंवा डू नॉट सुद्धा असू शकतो. म्हणजे पहा, या वाक्याच्या सुरुवातीला डोंट आलेला आहे, म्हणजे हे सुद्धा वाक्य आज्ञार्थीचं आहे. मग आता काय करणार आहात तुम्ही? होणारे बदल अंडरलाईन करण्यापूर्वी टिपचा विचार करायचा आहे का बघा. वाक्यात डोंट आल्यास तो काढून उत्तरात टू या कनेक्टिव्ह ऐवजी नॉट टू घ्यावा. डोंट आलेला आहे, मग हा डोंट काढून टाकला, आणि या ठिकाणी आपण जो आता टू घेणार आहोत ना, त्या टू ऐवजी आपल्याला घ्यायचा आहे नॉट टू. पाहू आपण. अंडरलाईन करा होणारे बदल. सेट टू, कॉमा, पहिल्या रूपाचं दुसरं रूप करतात, पण सुरुवातीला आलेले क्रियापदाचं रूप बदलत नाही, कारण ते आधी काय येत असतो? टू. पुढे मीचा बदल होणार आहे. पहा मग, सेट टूचा आज्ञार्थी वाक्यात आपण बदल करतो आस्क्ड. कॉमाच्या जागी असतो काय? टू असतो पहा. जसा इथं पण घेतला कॉमाच्या जागी टू, इथंही टू, पण डोंट आला म्हणून टूच्या जागी आपण घेणार आहोत नॉट टू. आणि पुढे मीचा बदल. मीचा बदल काय होत असतो? हिम किंवा हर, बोलणाऱ्या व्यक्तीनुसार. बोलणारी व्यक्ती कोण आहे? कुणाल. पुरुष असेल तर मीचा बदल होईल हिम, स्त्री असेल तर मीचा बदल होईल हर. कुणाल पुरुष आहे म्हणून मीचा बदल काय होणार आहे? हिम. झालेले बदल पहा. सेट टूचा आस्क्ड, कॉमाचा नॉट टू आणि मीचा हिम. बाकीचे शब्द तसेच घेऊ आपण.
सुरुवातीला कुणाल घेतला, सेट टूचा आस्ट हर तसाच येणार आहे, कॉमाच्या जागी नॉट टू घेतलाय, डोंट काढून टाकलेला आहे, पनिश तसाच येईल पहा. मीचा बदल हिम झाला आणि पुढचा सो वाईल्डली. शेवटी फुल स्टॉप आलेला आहे. उत्तर झालं पहा, कुणाल आस्क्ड हर नॉट टू पनिश हिम सो वाईल्डली. कळालंय? पुढचं वाक्य पहा. The principal said to Kavya, obey your teachers. बघा, अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवातीला ओबे आज्ञा पाळणे क्रियापद आलेलं आहे, म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे. आता होणारे बदल मार्क करू आपण. सेट टू, कॉमा आणि युअर यांचेच बदल होतील. बदल कशाचे होणार आहेत हे तुम्हाला तेव्हाच कळेल जर तुम्ही पहिल्या पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये दिलेले रिपोर्टिंग व्हर्ब कनेक्टिव्ह, प्रोनाउन्स, टेन्स आणि काही पर्टिक्युलर वर्ड्स यांचे बदल कसे करायचे हे 4 नंबरमध्ये जे आपण पाहिले इन डिटेल ते जर तुम्ही नीट समजून घेतलं, ते पाठांतर केलं तरच तुम्हाला कळणार आहे की कशाचे बदल करायचेत आणि कसे करायचे आहे. तेव्हा ते करा. पहिले दोन्हीही पार्ट व्यवस्थित बघून घ्या तर तुम्हाला हे जमणार आहे. सेट टूचा आज्ञार्थी वाक्यात आपण करत असतो आस्क्ड, कॉमाच्या जागी टू आणि त्यानंतर युअर हा शब्द आहे पहा. युअरचा बदल आपल्याला करायचा आहे. युअरचा बदल ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार करतात. तिथं ऐकणारी व्यक्ती कोण आहे पहा. प्रिन्सिपल सेट टू काव्या, प्रिन्सिपल काव्याला म्हणाले. काव्या ऐकणारी व्यक्ती स्त्री आहे म्हणून युअरचा बदल हिज, हर, देअर यापैकी काय होणार. पुरुष, स्त्री अनेकवचनी. काव्या स्त्री आहे ना म्हणून हिज, हर, देअर पैकी हर असा बदल होणार आहे युअरचा. बाकीचे शब्द तसेच येणार आहेत. झालेले बदल पहा. सेट टूचा आस्क्ड, कॉमाचा टू, युअरचा हर. बाकीच्या शब्दांमध्ये पहा. द प्रिन्सिपल घेतला सुरुवातीला, सेट टूचा आस्क्ड, पुढे आली ऐकणारी व्यक्ती काव्या, कॉमाच्या जागी टू, ओबे तसाच येणार आहे, युअरचा हर आणि पुढे टीचर्स. झालं उत्तर. द प्रिन्सिपल आस्क्ड काव्या टू ओबे हर टीचर्स. समजलंय? आता या टाईपचं लास्ट आणि एक वेगळं असं असणारं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. पहा. द पोलिसमन said to the driver, don't stop your car here. बघा बरं, प्रयत्न करून जमतंय का? स्टेप बाय स्टेप जायचंय. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार शोधा, कोणते शब्द बदलणार ते अंडरलाईन करा, मग त्याचे योग्य शब्दांमध्ये बदल करा. राहिलेले शब्द तसेच लिहिले की झालं उत्तर. मग इथे पहा, अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवातीला डोंट आलेला आहे म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे. मग आज्ञार्थी वाक्यात जर डोंट आला तर तो काढून उत्तरात टूच्या जागी नॉट टू घ्यायचा आहे. मग हा जो डोंट आहे हा डोंट आधी आपण काढून टाकला. आता कोणते बदल होणार आहेत? सेट टू, कॉमा, युअर आणि हिअर. सेट टूचा काय होईल? वर दिलेले आपल्याला आज्ञार्थी वाक्यात सेट टूच्या जागी आस्क्ड किंवा ऑर्डर्ड यापैकी शब्द येतो. आस्क्ड सांगितले, ऑर्डर आज्ञा केली. वाक्याच्या संदर्भाने जसा अर्थ लागतो त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. इथं बघा बरं, पोलीस ड्रायव्हरला म्हणाला तुझी गाडी इथं थांबू नको. आता पोलिसाने ड्रायव्हरला सांगितले की पोलिसाने ड्रायव्हरला आज्ञा केली. काय योग्य वाटतं? व्हेरी गुड, आज्ञा केली. मग इथं आपल्याला आस्क्ड, ऑर्डर्ड या दोन्हीपैकी ऑर्डर हा शब्द सुटेबल वाटतोय. आस्क्ड घेतला तरी पण चालू शकेल. ओके. त्यानंतर कॉमाच्या जागी टू घेतात, पण डोंट आला तर टू ऐवजी नॉट टू घेतात. मग इथे येणार आहे नॉट टू. युअरचा बदल, ऐकणारी व्यक्ती द ड्रायव्हर पुरुष आहे म्हणून युअरचा बदल झाला हिज आणि पुढे हिअरचा बदल देअर.
बाकीचे शब्द तसेच येणार आहेत. झालेले बदल अंडरलाईन करू आपण. सेट टूचा ऑर्डर्ड, कॉमाच्या जागी नॉट टू, युअरचा हिज आणि हिअरचा देअर. उत्तर पहा. द पोलिसमन ऑर्डर्ड द ड्रायव्हर नॉट टू स्टॉप हिज कार देअर. बघा, आपल्याला पूर्ण उत्तर लिहायचं आहे. द पोलिसमन, सेट टूचा ऑर्डर्ड झाला, पुढे आला द ड्रायव्हर, कॉमाचा नॉट टू, डोंट काढून टाकला, त्यानंतर स्टॉप, युअरचा हिज कार तसाच येईल आणि हिअरचा देअर. उत्तर झालं पहा. द पोलिसमन ऑर्डर्ड द ड्रायव्हर नॉट टू स्टॉप हिज कार देअर. बघा, आहे ना, इंटरेस्टिंग आहे ना. आपण अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलंय की अवतरण चिन्हातील वाक्य आज्ञार्थी असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं आहे, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे पाहिलेले आहेत. आत्तापर्यंत आपण एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करतात हा पार्ट बघितलेला आहे. पहिला, अवतरण चिन्हातील वाक्य जर विधानात्मक असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. नंबर 2 पाहिला, अवतरण चिन्हातील वाक्य WH प्रश्नार्थक असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात. नंबर 3 मध्ये आपण पाहिलं, अवतरण चिन्हातील वाक्य येस नो प्रश्न असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करावं. आणि या ठिकाणी 4 नंबर आपण बघत होतो, अवतरण चिन्हातील वाक्य जर आज्ञार्थी असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. आता यानंतर शिल्लक राहिलेलं आहे अवतरण चिन्हातील वाक्य विनंतीवाचक, उद्गारवाचक आणि लेट्सने सुरू होणार असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. थँक्यू व्हेरी मच.